नवोदयचा स्वाध्याय 5.2 हा आज आपण पाहणार आहोत। याच पाठामधला 5.1 जो आहे तो सुद्धा याचा आपण व्हिडिओ करून अपलोड केलेला आहे, तुम्हाला वर उजव्या कोपऱ्यात त्याची लिंक मिळेल। तर 5.2 5.1 हे सगळे जे व्हिडिओ आहेत हे दशांश अपूर्णांकावर आहेत। दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक ह्या सगळ्या घटकावर आधारित हे व्हिडिओ आहे। तर याच्यातला आता अगदी वेळ न घालवता आपण सुरुवातीलाच उदाहरणे सुरू करूया। निश्चित तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मिळण्यासाठी तुम्ही काय करा, अगोदर जर चॅनलला आपल्या सबस्क्राइब केलेलं नसेल तर करून ठेवा। आणि आता पहिलं उदाहरण पाहू। 12.1/16 चे दशमान मूल्य आहे ABCD हे पर्याय दिलेले आहे। दशमान मूल्य म्हणजे त्याला काय करायचे, दशांश रूपामध्ये त्याची किंमत काढायची। हे 12 तर पूर्णांक आहे आणि 1/16 हा जो आहे हा अपूर्णांक आहे। मग हा पूर्णांक आपण तसाच ठेवूया, फक्त 1/16 आता हे अंश छेद रूपात आहे, हा व्यवहारी अपूर्णांक आहे। यालाच भागाकाराच्या रूपात सुद्धा आपण लिहू, म्हणजेच 1/16। आता 16 ने 1 ला भाग जातो का? नाही जात। मग शून्याचा भाग घालू आपण, 0 1 उरला। आता काय केलं, दशांश दिला, 0 झालं। दशांश दिल्यामुळे आपण 0 घेऊ शकतो। याने भाग जातो का? नाही जात। मग काय करावं लागेल, तर मग शून्याचा भाग पुन्हा घालावा लागेल। आता आले 10 आणि आता शून्याचा भाग घातल्यामुळे आपण दशांशाच्या नंतर पुन्हा 0 घेऊ शकतो। 16×5 80, 16×6 96, 6चा भाग बसतो। 16×6 96, शून्यामधनं 6 जात नाहीत, हा याने उसना घेतला, याच्याकडनं घेतला, हा 1 इथं 10 झाले, परत इथं उसना दिल्यामुळे इथं राहिले 9, 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 9 गेले 0। आता दशांश दिलाय, शून्याचा भाग घेतलेला आहे आपण, त्यामुळे आता परत 0 घ्यायची गरज नाही, 40 झालं। 16 दुनी 32, 16 त्रिक 48, म्हणजे 2चाच भाग बसतो, 16 दुनी 32। शून्यामधून 2 जात नाही, मग उसना दिला, इथं राहिले 3, 10 मधून 2 गेले 8, हे 0। आता परत 0 घेतलं, तर एकदा दशांश घेतला की आपल्याला 0 घेता येतं। मग 16×5 80, पहा शून्यामधून 0 गेले, 8 मधून 8 गेले, 0 राहिले। आता ह्याचं उत्तर कशाचं आलेलं आहे, 1/16चं उत्तर काय आलेलं आहे, 0.0625 आणि पूर्णांक काय आहे तर 12, म्हणजेच हा अपूर्णांक दशमान मूल्य काय राहील, 12.0625। मग पर्याय क्रमांक C हा याचं उत्तर आहे, 12.0625। आता तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न आला असेल, खरं म्हणजे आपण हा दशांश अपूर्णांक बघतो, पण तो भागाकाराचे करत असताना मी इथं 1 ला भाग जात नाही, मी 0चा भाग घातला, 10 दशांश घेतल्यानंतर 10 झालं। मग 10 ला 0चा भाग घातला, पुन्हा 10 आलं। 10 येऊन सुद्धा भाग जात नसल्यामुळे इथं 0चा भाग घातलेला आहे। हा एकदा दशांश घेतला की आपण 0 घेऊ शकतो, परंतु दशांश घेऊन इथं 0 दिला तर 10 झाले तरी सुद्धा भाग जात नाही, त्यामुळे इथं 0चा भाग घातलेला आहे। आलं का लक्षात? तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत भागाकाराच्या। तर अशा पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे, पर्याय क्रमांक C, 12.1/16 चे दशमान मूल्य 12.0625 हे आलेलं आहे। आता आपण दुसरं उदाहरण घेऊया। आता या ठिकाणी हे दुसरं उदाहरण आहे, 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहा। हा दशांश अपूर्णांक आहे, हे दशांश अपूर्णांकाचं रूप आहे, याला व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अंश छेद रूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे। मग आपण लिहू 0.04, खाली छेद काहीच नसतो म्हणजे 1 असतो। आता ह्याची ही पहिली पायरी आहे। त्यानंतर 0.04 छेद खाली काही नाही म्हणजे 1 आहे, आणि 2 स्थळानंतर दशांश आहे, म्हणजे दशांशाच्या नंतर 2 स्थळं आहेत उजवीकडे, तर आपण हा दशांश उडवला आणि खाली 2 0 देता येतात। 2 स्थळं पुढे आहेत म्हणून 2, जर 3 असते उजव्या बाजूला स्थळे तर 3 दिले असते, परंतु इकडचा 0 अंकाच्या नंतरचा 0 कामाचा नाही। हा मग काय आलेलं आहे, 4/100। बरं, 4/100 कुठंच नाही,
मग आता आपल्याला काय करावं लागेल, याला संक्षिप्त रूप देऊन पाहावं लागेल. अंश आणि छेदाला सारख्याच संख्येनं भाग घालायचा. मग 2 भाग घालू, 2 दुनी 4. आता छेदाला सुद्धा 2 नाही, मग 1ला भाग जात नाही म्हणून आपण 10ला भाग घालू. 2 पंचे 10 आणि 0 असल्यामुळं 2 0 0. आता इथं दोन्ही समसंख्येत पुन्हा 2ने भाग जातो. खाली एकक स्थानी 0 असल्यामुळे याला पण 2 भाग जातो. 2 1 2, 2 दुनी 4, 1 उरला, 2 पंचे 10. उत्तर वर 1/25. आता भाग जाणे बंद झालेले आहे. याचा पर्याय डी पर्याय याचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच डी पर्याय. 0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात 1/25 अशा पद्धतीने लिहितात. आता यानंतर तिसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊ. आता तिसरं उदाहरण आहे 19.01 छेद 57.03 ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात कशी लिहाल. मी तुम्हाला अगोदरच म्हणलेलं आहे की नवोदय जर आपल्याला सोडवायचं असेल तर 30पर्यंतचे पाढे आपल्याला आले पाहिजे, किमान 30पर्यंतचे पाढे. आणि होतं हे सहज शक्य होतं, आपण त्याच्यावर थोडंसं काम करायला पाहिजे. आता मी इथं खाली लिहितो हे 19.01 छेद 57.03. हे पहा इथं 2 स्थळानंतर म्हणजे उजवीकडून 2 स्थळाच्या अगोदर दशांश आहे आणि छेदामध्ये सुद्धा उजवीकडून 2 स्थळाच्या अगोदर दशांश आहे. म्हणजे 19.01 छेद 57.03 हा दशांश काढला, हा दशांश काढला, मी हे दोन्ही दशांश काढले. मग काय राहील की दोन्ही दशांश उडवले आपण तर 1901 छेद 5703 आलं. आता मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना 19चा पाढा येतो. 19 1 19, 19 2 38, 19 3 57. मग आपण 1901ला 3 ने गुणून बघू ही संख्या येते का. वर आणि खाली सारख्याच संख्येनं भाग घालू आपण. 3 1 3, 3 0 0, 3 9 27ला 7 हातचे आले 2, 3 1 3 2 5, बरोबर आलं ना 5703. मग वर आणि खाली 1901 न भाग घालायचा. 1901 न 1901 1 1901 1901 3 5703 म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 1/3 पर्याय क्रमांक ए. हे इतकं सोपं आहे, हे लांब करायची गरज नाही. मी सांगितलं उत्तराच्या जवळ कसं जायचं. 19 3 57 1 3 3 0 0 हे सुद्धा न करता अशा पद्धतीनं अगदी म्हणजे काही वेळा आपल्या माइंडचा वापर करून आपण उत्तराच्या अगदी जवळ पोहोचू शकतो. आता आपण ह्याच्यानंतर चौथं उदाहरण घेऊ. आता आपण चौथं उदाहरण पाहू. 23/1000 या संख्येचे दशांश रूप कोणते. आता खाली जी संख्या आहे ही 1000 आहे, म्हणजेच 23/1000. मग ह्याला दशांश रूपात लिहायचे. हे खाली 3 शून्य आहेत, मी इथं लिहितो 23/1000. हे 3 शून्य उडवले मी 1 2 3. मग वर दशांश द्यायचा आहे मला, तर दशांशाच्या उजवीकडे 3 अंक असले पाहिजेत. इथं तर 2च आहेत, मग तिसरा अंक काय करणार तर 0 घेणार. मग दशांश आणि दशांशाच्या मागे 0 घेतलं काहीही फरक पडत नाही. आता माझं उत्तर काय आलेलं आहे 0.023 हे उत्तर. हे पहा पर्याय क्रमांक सी. कारण 3 शून्य आहेत आणि दशांशाच्या पुढं 3 स्थळं असली पाहिजेत. 23च्या पुढे 0 देऊन इथं उपयोग नाही. आलं का लक्षात. दशांशाच्या पुढं 3 शून्य. हे पहा मी परत एकदा सांगतो 0.23 होतं आपलं. 230 करून उपयोग नाही, ह्या शून्याला किंमत नाही, ते 0 इकडे घ्यावं लागतं. आलं का लक्षात. तो सुद्धा तुमचा जो संशय आहे तो इथं क्लिअर होतो. आणि हे उदाहरण सोडवायला तुम्हाला काही सेकंद लागतात. मग जे अवघड गणित असतात तिथं 1 मिनिटापेक्षा कदाचित जास्त वेळ लागू शकतो. हा वाचलेला वेळ आपण त्या ठिकाणी वापरायचा असतो. आता 5वं उदाहरण घेऊ आपण. 2.9/25 ही संख्या दशांशात कशी लिहाल. आता पहा यातली पूर्ण संख्या ही 2 आहे आणि 9/25 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. हा सगळा मिळून पूर्णांकयुक्त अपूर्णांक होतो. 9/25ला आपल्याला काय करायचं आहे तर दशांश अपूर्णांकात त्याचं रूपांतर करायचं आहे. मग मी 9/25, कारण ह्याचं मी अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे तो भागाकार वाढतो. ही शॉर्ट ट्रिक, सोपी पद्धत. मग इथं 0चा भाग घातला 0 9 आले, भाग जात नाही, दशांश दिला 90 झाले. 25 त्रिक 75
पहा शून्यामधून 5 जात नाही, 9 न 5ला एक शून्याला उसना दिला इथं झाले 10, मग 9च्या जागेवर 8च राहतात, 10मधून 5 गेले 5, 8मधून 7 गेले 1. आता दशांश दिल्यामुळे आपण शून्य घेऊ शकतो 150 आलं, 25 सख्ख 150, 25 सख्ख 150, 0 0 0 0.36 आलं, 0.36. आणि मी सांगितलं तुम्हाला की हा जो 2 आहे हा पूर्णांक आहे, मग हा 2.36 हे ह्याचं उत्तर आहे. पहा पर्याय क्रमांक C 2.36 हे या ठिकाणी त्याचं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीनं पूर्णांक संख्या जशी तशी ठेवली, अपूर्णांक संख्येला दशांशामध्ये केलं आणि मग इथं दशांश अपूर्णांकात सुद्धा हा 2 दशांश आहे, 2 पूर्ण आहे आणि मग दशांशाच्या नंतर 3.6 असा आहे. अशा पद्धतीने 2.36 2.9/25 ही संख्या दशांशामध्ये लिहिल्यानंतर 2.36 हे उत्तर येतं. पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण. 6वं उदाहरण पाहू. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर ही एक प्रकारची पदावली सोडवल्यासारखं आहे, परंतु इथं एक लक्ष करायचं की याच्यामध्ये काय आहे, बेरीज आणि वजाबाकीच आहे. मग ज्या सिक्वेन्सनं आहेत, ज्या क्रमानं बेरीज वजाबाकी आहेत त्या क्रमानं करत पुढं जायचं. पहा अगोदर प्रथम ह्यांची वजाबाकी आहे, आपण वजाबाकी करू. असं नाही जमलं आपण उभी मांडणी करून करू, काही फरक पडत नाही. 2.75 वजा 1.25 दशांशाच्या खाली दशांश मांडला, 5मधून 5 गेले 0, 7मधून 2 गेले 5, दशांशाच्या खाली दशांश, 2मधून 1 गेला 1. म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं तर एवढ्याचं 1.50 1.50. आता अधिक 4.75 वजा 3.80 एवढं गणित शिल्लक राहील. आता काय करू आपण, या दोन्हींची बेरीज करू, म्हणजेच 1.50 अधिक 4.75, 5 आणि 0 5, 7 आणि 5 12ला 2, हातचा 1, दशांशाच्या खाली दशांश, 4 आणि 1 5 आणि हातचा 1 6. म्हणजे याचं उत्तर आलं 6.25 वजा 3.80 हे पुढचं उत्तर आहे. आणखीन मी पर्याय लिहिले नाहीत, मी पर्याय पाहून लिहितो. गणित करायला जागा कमी पडते का काय म्हणून मी पर्याय आता या ठिकाणी लिहिणार आहे. अगोदर पर्याय लिहून घेऊ आपण. पर्याय लिहायचे राहिलेत. पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो 2.9/20 पर्याय क्रमांक 1 या बाजूला लिहितो ए. 2.9/20 पर्याय क्रमांक बी आहे. 2.9/10 पर्याय क्रमांक सी आहे. 1.9/10 आणि पर्याय क्रमांक डी आहे 5.9/20. माझ्याकडनं काही गडबडीत पर्याय लिहायचे राहिले होते. आता आपण गणिताच्या जवळ आलेलो आहोत. पहा 6.25 वजा 3.80 म्हणजेच परत करू आपण 6.25 वजा 3.80 हे वजाबाकी केली. 5मधून 0 गेले 5, 2मधून जात नाही तो उसना घेतला, इथं राहिले 5, 12मधून 8 गेले 4 राहिले, 5मधून 3 गेले 2 राहिले, म्हणजे अंतिम उत्तर 2.45 आलं. परंतु पर्याय ए बी सी डी मध्ये 2.45 कुठंच दिसत नाही. मग आता काय करायचं तर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरित करायचं. हा 2 पूर्णांक आहे हा तर ठीक आहे, याला बाजूला ठेवला आपण. 0.45 मग 0.45 लिहू आपण. ह्याला व्यवहारी अपूर्णांकात करायचे. मग हा याचं पहा इथं 4-5 हा दशांश उडवला आणि खाली काय केलं, खाली काय नसतं म्हणजे 1 असतं. 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य दिले. आलं लक्षात. मग आता 5ची कसोटी काय सांगते की एकक स्थानी 5 आणि 0 असेल तर 5ने भाग जातो. मग ह्या अंश आणि छेदाला आपण 5ने भाग देऊ. 5 × 9 = 45, 5 × 2 = 10, 5 0 0. आता भाग जात नाही कारण वर 9 आहे खाली 20 आहे आणि 2 पूर्णांक आहे म्हणजे 2.9/20 हे गणिताचं उत्तर आलेलं आहे. कुठं आहे 2.9 पर्याय क्रमांक ए. आलं का लक्षात. तर पर्याय क्रमांक ए ह्याचं उत्तर आलेलं आहे.
हे पहा, ह्याच्यात काय काय केलं मी एकदा परत सांगतो. याची वजाबाकी केली पहिल्या दोन संख्यांची, अपूर्णांकाची, ती आली 1.50. ते 4.75 सोबत बेरीज केली, या दोन्हीची बेरीज आली 6.25. त्याच्यातून 3.80 वजा केलं, ते आलं 2.45. आता हा दोन पूर्णांक आहे म्हणून त्याला बाजूला काढून ठेवला. हा अपूर्णांकाला काय केलं, कारण उत्तर पर्यायामधले उत्तर जे आहेत हे व्यवहारी अपूर्णांकात आहेत, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत. आपल्याला त्या रूपात गणित कन्व्हर्ट केल्याशिवाय, त्याला बदलल्याशिवाय उत्तर सापडणार नाही. म्हणून मग 0.45ला आपण अंशछेद रूपात मांडलं. 4च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं, आणि 2 स्थळं आहेत दशांशाच्या नंतर म्हणून 2 शून्य दिले आणि भाग घातला 5चा. 5 9 45 आणि 20 100 म्हणजे 5 2 10 0 0 9/20 आलं. 9/20 दोन पूर्णांक आहे, मग 2.9/20 ही काय झाली की याची व्यवहारी अपूर्णांकामधलं त्याचं रूप झालं आणि याचं पर्याय क्रमांक ए हे उत्तर आलेलं आहे. याला मी मुद्दाम डबल सांगितलं तुम्हाला. आता आपण 7वं आणि या स्वाध्याय 5.2 मधलं शेवटचं गणित पाहणार आहोत. आता 7वं उदाहरण आपण वाचू. 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16चा दशमान सममूल्य आहे आणि पर्याय जे दिलेले आहेत हे सगळे दशांशामधले आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल की हे जे व्यवहारी अपूर्णांकातली उदाहरणं आहेत यांना अगोदर काय करावं लागेल, दोन पद्धतीने हे गणित करता येतं तुम्हाला. याला काय करावं लागेल, दशांश अपूर्णांकामध्ये यांचं रूपांतर करावं लागेल, किंवा यांचा छेद समान करून अंशछेद रूपात करून पुन्हा दशांश रूप. मी दोन्ही पद्धती सांगणार आहे तुम्हाला. आता 1/2 याला जर भाग घातला तर पहा 2/1 भाग जात नाही, मी 0 दिलं, दशांश दिला, शून्याचा भाग मी अगोदर घातला असं हे करतो. 2×5 म्हणजे याचं काय आलं तर 0.5 आलं अधिक. आता इथंच लिहितोय मी 3/8. मग या 8ने 3ला भाग घातला, 0चा भाग घातला, दशांश दिला, झालं 30, 8 त्रिक 24 उरले 60. त्यानंतर 8×45 म्हणजे 6 उरतात, तर दशांश दिल्यामुळे आपण 0 घेऊ शकतो. 8 संग 48, 8 7 56 वजाबाकी केली, 10 मधून 6 जात नाही, 10 शून्याने इथं उसना घेतला, इथं राहिले 5, 10 मधून 6 गेले 4 राहिले. आता 0 दिलं, 8×45 0.375 0.375. आता अधिक 7/16 7/16 याला सुद्धा मी काय करतो, 7ला 16ने भाग घातला, 0चा भाग घातला, दशांश दिला, 70 झाले, 16×5 होतं. मग 16 × 64 4चा भाग बसला 64. तर उसना दिला, इथं राहिले 6, 10 मधून 6 4 गेले, 6 राहिले, 60 झाले. 16 त्रिक 48, 16 × 64, 16 त्रिक 48, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, याने उसना दिल्यामुळे इथं 5 राहिले, 5 मधून 4 हे 12 झालं. मग आता काय राहिलं इथं या ठिकाणी, तर 0 घेतला आपण, 120 आलं, 16×85 16 × 96, 16 7 112 112, 8 उरतं, मी इथं लिहितो हे 8. आता हे पहा दशांश दिल्यामुळे इथं 0 घेतलं, 16×5 बाकी आता 0 उरलेले म्हणजे 0.4375 0.4375 यांची बेरीज करू आपण. 0.5 अधिक 0.375 अधिक 0.4375. आता इथं जिथं 0 अंक नाही तिथं आपण 0 घेऊ शकतो. आता दशांशाच्या खाली हे तुम्हाला 6 दिसेल, मी त्याला थोडंसं करेक्शन करतो, 0 आहे. आता 5 आणि 0 0 5, 7 आणि 5 12ला 2, हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11ला 1, हातचा 1, 4 आणि हातचा 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13ला 3, हातचा आला 1, दशांशाच्या जागेवर दशांश दिलं, 0 आणि 0 1, 1.3125 पर्याय क्रमांक ए हे उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे गणित प्रत्येकाला मी दशांश रूप दिले. तुम्हाला तसं जर करायचं नसेल तर एक दुसरी पद्धत मी याची तुम्हाला एवढ्याच टेबलमध्ये सांगतो. 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16
ह्या सगळ्यांचा छेद मला 16 करता येतो, कारण 2ला 8 गुणलं की 16 होतो, 8ला 2 गुणलं की 16 होतं. फक्त छेदाला गुणून चालत नाही. मग 1/2 जो आहे याला गुणिले 8 करू, अंश आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणाकार केला म्हणजे आपल्याला छेद समान करता येतो. आता इथं आहे 3/8, याला 2 गुणलं, अंशाला बी 2 गुणलं तर छेद 16 होतो आणि 7/16 तर आहेच अगोदर. मग पहा 8 1 8, 8 2 16 अधिक 3 2 6, 8 2 16 अधिक 7/16. मग या छेद समान झाल्यावर सगळ्या छेदापैकी एक छेद ठेवून अंशांशाची बेरीज करता येते आपल्याला. 8 अधिक 6 अधिक 7, 8 आणि 7 14 7 21/16. आता 16ने 21ला भागाकार करू आपण. 16 1 16, 1 मधून 6 जात नाही, 3 उसना दिला, 11 मधून 6 गेले, उरले 5, भाग जात नाही, दशांश दिला, 50 झाले. 16 त्रिक 48, 16 त्रिक 48, पहा 2 उरले, 50 मधून 48, मी आता खोलात जात नाही, तेवढं सरळ सरळ लिहितो. 0 दिला, 16 1 16, 4 उरले, 0 घेतला, 40 झाले. 16 2 32, 16 त्रिक 48, 16 2 32, 8 उरतात, 0 घेतले, 16 पंचे 80. तेच उत्तर आलेलं आहे 1.1325. ह्या दोन्ही पद्धतीनं तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे गणित सोडवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा गणित तुम्ही नेहमी सोडवता तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजतं, त्यावेळी दोन्हीपैकी कुठलीही पद्धत तुम्ही अवलंबू शकतात. हे गणित फक्त नवोदयलाच नाही तर अशा प्रकारच्या गणितांचा उपयोग आपल्याला 8वी NMMSला होतो, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना होतो, वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामला होतो. त्यासाठी आपले जे व्हिडिओ असतात नवोदयचे असं सिरीजमध्ये केलेले, तुम्ही अगदी लक्षपूर्वक पहा. व्हिडिओ आवडले व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि प्रॅक्टिस करा. याची 2-3 वेळा प्रॅक्टिस करा. तुम्हाला त्यामध्ये चांगल्या प्रकारे मास्टरी हासिल होईल, चांगल्या प्रकारे त्याला तुम्हाला ती समजून जातील. धन्यवाद.